तर आपल्याला बनवायचं आहे बर्गर. त्यासाठी पाहू शकताय आपण बर्गर घरी बनवतो, पण टिक्की बनवताना थोडंसं आपल्याला ती व्यवस्थित बनतच नाही आहे. जी टेस्ट आपल्या रेडीमेड असते ती बनत नाही आहे. तर मी हे रेडीमेड टिक्की आणलेली पाहूयात. आता आपण हे खोलूयात, कट करूयात असं आणि पाहूयात आतमध्ये किती आहेत आणि कशी आहे ती. पण मी पहिल्यांदाच आणलेलं आहे. पॅकेट मी कट केलेलं आहे, त्याच्यामध्ये पाहूयात. तर पहिले तर माझी टिक्की एक तर तुटलेलीच आहे, पाहूयात अजून. तर ह्या पॅकेटमध्ये आपल्याला 6 टिक्के भेटलेले आहेत आणि एक तुटलेले आहे. चला आता आपण ह्याला गरम तेल करून तळून घेऊयात. तर मला माहीत नव्हतं, तर पाहिल्यानंतर उघडल्यानंतर पाहिलं तर ह्या फ्राय केलेल्या नाही आहेत. तर चला आता फ्राय करूयात आपण. कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत तेल. तेल पण गरम करून घेऊयात. तेल झालेलं आहे मस्त गरम. आता त्याच्यामध्ये आपण हळूच टिक्की सोडूयात, जी आपली पॅकेटमधली काढलेली आहे आणि लालसर होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर पाहू शकताय अशा पद्धतीने आपल्याला टिक्की रेडी करून घ्यायची आहेत सगळ्याच. आता मी दुसरी पण टाकलेली आहे, जवळपास ती पण आता रेडी होणारच आहे. तर आणखी 2 मिनिटं आहे. मंद आचेवर आपल्याला मस्त ती फ्राय करून घ्यायची आहे. तर टिक्की तळत असतानाच मी घेतलेला आहे कांदा कट करण्यासाठी. कांदा, टोमॅटो, पत्तागोबी. आपल्याकडे पत्तागोबी आहे तो कट करूयात आपण आणि त्याचबरोबर कांदा हा गोल कट करून घ्यायचा आहे. तर टिक्क्या तळत असतानाच आपल्याला कारण 2 दिवस झालं सेजू आणि सईचं तरी काही नाही, पण सेजूचं 2 ते 3 दिवसापासून चाललं होतं मम्मा बनव आणि आम्हाला त्या दिवशी बर्गरचे पाव भेटले नाहीत म्हणून मी केले नाहीत. पण आज आहे ना, तर मी अशा पद्धतीने कांदा कट करते. तर आज आहे ना, मी ह्यांना पाठवलंय आणायला. आता बघूया त्यांना भेटतात का नाही. तयारी तर मी केलीच आहे, नाही भेटलं तर मी बर्गरची आपली ब्रेडने बनवणार. पण आज फायनली आपली आलू टिक्की तयार होणार. आलू टिक्की झाली तयार, बर्गर तयार होणार म्हणजे होणार. तर कसल्याही परिस्थितीत शिजूला तर आज पाहिजेच आहे. कांदा कट करून घेते. डोळ्याला पण खूप पाणी येते ह्या कांद्यामुळे. गोल गोल कांदा कट करून. मुलींना जास्त आवडत पण नाहीये कांदा वगैरे टाकलेलं, तरी पण ते थोडं कांदा टाकल्यावर छान पण वाटतं ना खाण्यासाठी. चला, त्यांना भाज्या वगैरे जास्त काही आवडत नाही, पण कशात तरी भाज्या टाकून त्यांना खायला घालतच असते मी. इकडं पाहू शकता मस्त आपले टिक्की पण असं लालसर झालेले आहेत रेडी. मतलब चालूच आहे. आणि आज सुट्टी आहे संडे, त्याच्यामुळे काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून केलेलं आहे त्यांच्यासाठी. मग काल परवाच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, बाहेरचं खाण्यापेक्षा कितीतरी पटीने आपलं घरचं खाल्लेलं केव्हा पण चांगलं. टोमॅटो पण कट करून घ्यायचे. 2 टोमॅटो बाद झाले.
तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला टिक्की रेडी करून घ्यायची आहेत सगळ्याच. आता मी दुसरी पण टाकलेली आहे, जवळपास ती पण आता रेडी होणारच आहे. तर आणखी 2 मिनिटं आहे. मंद आचेवर आपल्याला मस्त ती फ्राय करून घ्यायची आहे. ते टोमॅटो पत्ता गोबी एकदम गोल गोल मस्त असा आपला रेडी झालेला आहे. आणि इथं कांदा पण कट केलाय. तर सॉस पहा कोणते कोणते घेतलेत. हा पिझ्झा सॉस घेतलेला आहे आणि हा पण एक सॉस घेतलाय, हा एक घेतलेला आहे आणि आपला हा टोमॅटो एक सॉस घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे चीज, अमूलचं चीज आहे. ते टोमॅटो पत्ता गोबी एकदम गोल गोल मस्त असा आपला रेडी झालेला आहे. आणि इथं कांदा पण कट केलाय. तर सॉस पहा कोणते कोणते घेतलेत. हा पिझ्झा सॉस घेतलेला आहे आणि हा पण एक सॉस घेतलाय, हा एक घेतलेला आहे आणि आपला हा टोमॅटो एक सॉस घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे चीज, अमूलचं चीज आहे. आणि हे आपल्या टिक्क्या बघा मस्त एकदम छान छान रेडी झाल्यात, एकदम असे क्रंची. तुम्हाला दाखवते मी, आवाज पण येतो एकदम मस्त छान आपल्या रेडी झालेले आहेत. सगळं सामान वगैरे फक्त आता पावयाचे बाकी आहेत. बर्गर बनबे आले आहेत, सगळं सामान आता रेडी करूयात. 6च पाहिजे होते, 2 एक्स्ट्रा आले. देखो बर्गर के बन भी आ चुके हैं. हमने पापा को बोला था 6 लाने का, बट 2 एक्स्ट्रा और आ चुके हैं. मम्मा अभी इनको बीच में से काट रही है. उधर पैन गरम हो रहा है क्योंकि हमें ये इसको शेकना है ना, इसलिए शेकना ही बोलते हैं ना. ओके, गरम करना मतलब मराठीतच बोल. मी मराठीत बनवलेलं, तू पण मराठीत बोल. यम्मी यम्मी इन माय टमी. हो गया शेजू की तो. बटर देखो कहाँ जा रहा है. बटर नहीं है बाबू, अपने बटर नहीं, अपन तूप आने. तूप से बनाएंगे इसको, तूप से लगाएंगे. एकदम गरम करून घ्यायचे. बाकीचे दुसरे पण टाकून घेऊयात, मस्त गरम करून घेऊयात. पहिल्यांदा 2 ट्राय करूयात. तर मस्त गरम करून झालेले आहे. त्याच्यावरती आपण जे सॉस आहे मेयोनीज वगैरे लावून घ्यायचे आहेत. आणि हे सेजूच्या पद्धतीने मी एका साईडला मेयोनीज आणि एका साईडला सॉस वगैरे लावून घेणार आहे. तर हे सेजूच्या पद्धत आहे. मी माझ्या पद्धतीने माझे जे वेगळे बनवते ते पण दाखवते. तर इथं लगेच आपण मी कट करून ठेवलेले आहे आधीच कांदा, टोमॅटो, पत्तागोबी वगैरे. आणि टिक्की पण आपली मस्त क्रिस्पी अशी आणि दिसते पण खूपच छान आहे. पण ही रेडीमेड आणलेली आहे. घरची बनवली असती तर खरंच भारी वाटलं असतं, पण मला काही एवढी मागच्या वेळेस बनवली एवढी टेस्टी नव्हती बनवली. त्याच्यामुळे मी ह्यावेळेस भेटलं छान मार्केटमध्ये गेले त्यावेळेस टिक्की, त्यामुळे घेऊन आले. आता आपल्याला मस्त आपलं सँडविच घरगुती रेडी झालेले आहे. आणि कांदा वगैरे टाकून मुलांसाठी छान एकदम मस्त रेडी होतं लवकरच. आणि इथं पाहता त्याच्यावरती आपल्याला चीज ठेवायचं आहे. हे पण मार्केटमध्ये तुम्हाला एकदम इझिली अवेलेबल भेटेल. तर कसं झालं आपलं सँडविच घरगुती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर इथं चाललं होतं माझं डेकोरेशन करायचं. छोटंसं आपलं डेकोरेशनला थोडं सॉस वगैरे लावले आणि चम्मचने जसं हॉटेलमध्ये करतात तसं करत होते, पण तसं काही मला आलं नाही एवढं. पण जसं आहे तसं एकदम ओके. चला आता काय कसं लागते ते पाहूया. मिलेगा भाई, सब कुछ मिलेगा आपको. चला आता सईसीच्या पद्धतीने म्हणला, आता माझ्या पद्धतीने मी सगळे सॉस मिक्स करणार आणि मगच बनवणार. त्याच्या कसं सगळ्या सॉसची फायनली ही माझ्या पद्धतीची आता टिक्की झाली रेडी. आणि ठेवताना मी उलटी ठेवली होती, आता झाली सरळ. तर आता ती मस्तपैकी अशी खायला एकदम रेडी झालेली आहे.
शिजू कैसा लग रहा है? एकदम हॉट है। इसको क्या खा रहा है? तू अपना प्याज प्याज खा रहा है, प्याज। अच्छा? कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ पाहत राहा. शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जे कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांचे.